नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज होता रविवार आणि रविवारसाठी आम्ही गेलो होतो इंदापूरमध्ये. आणि गावाकडे असताना स्पेशल दिवस असतो. इंदापूरला जाणं म्हणजे आमच्यासाठी परवणीच असते. कारण का मध्ये सर्व आमचं जो लहानपण बालपण असेल शिक्षण वगैरे आमचं इंदापूर झालेलं आहे. काही विद्यार्थी इंदापूरमध्ये शिकलेले आहेत 11वी 12वी पर्यंत. परत मार्केट, परत काही खरेदी करायचं तर इंदापूरसाठी. कारण इंदापूर शहर हे असं आहे आमच्यासाठी, आजूबाजूचे गाव आहेत त्यांच्यासाठी स्पेशल आहे, आमच्यासाठी पण. कारण आजूबाजूला आमचा एकच शहर असा पडतो. आमच्या गावापासून 10 किलोमीटर शहर आहे इंदापूर. आणि गोवा हायवे पण एकदम त्यातूनच गेलेला आहे. पण हा जो प्रवास मी बघतो इंदापूर कोलवाडी आहे, तिथून प्रवास सुरू झाला इंदापूर काही खरेदी केल्यानंतर. आणि आम्ही पुढे एंट्री मारली कोलवान ह्या रोडला. कारण तिकडचा रस्ता खराब असल्यामुळे आम्ही कोलवान गावातून येतो. इंदापूर हे पहिलं गाव आहे कोलवान, त्याच्यानंतर मग कळसांबडे. बघूया पुढचा प्रवास. हो, पण यांच्यासाठी बरं आहे या गावासाठी कोलवांसाठी. थोडं का हाड जीवन नाही ते. शहर पण 10 मिनिटावर ना रे. हा फिरायला वगैरे जर मुलांना फिरायला यायचं असेल ना तर लगेच फिरून आणू शकतो. चला तिथं फॅमिली घेऊन गेलो. आणि ह्या गावातून एंट्री मारल्यानंतर, जे कोलवान गाव आहे त्यातून एंट्री मारल्यानंतर, हे आमचं नेहमीचं गाव आहे. कारण गावाकडे जेव्हा गणपती असतात त्यावेळी आम्ही गणपती ह्याच गावातून नेत असतो. कारण भरपूर गणपती ह्या गावात बनले जातात. कारण गावामध्ये असे काही म्हणजे मूर्तिकार आहेत या गावामध्ये, कोलवान गावामध्ये. त्यातूनच गणपती बनवले जातात. आणि आम्ही गणपतीला ऑर्डर देतो आता ह्याच महिन्यामध्ये. नंतर मग गणपती या गावातून आम्ही आमच्या गावामध्ये येत असतो. मूर्तिकार खूप असे आहेत त्या गावामध्ये. काहीच महिन्यामध्ये यांची व्हिडिओ सुद्धा येईल आपल्यासाठी, आणि ती नक्कीच मी बनवेन लवकरच येणाऱ्या गणपतीमध्ये. नक्कीच तुम्ही बघाल व्हिडिओला. पुढे आम्ही कोलवान सोडल्यानंतर तो लेफ्ट टर्न मारतोय, तर आम्ही कळसांबड्यासाठी एंट्री होते पुढे. कारण ही कोलवानची डाग चढल्यानंतर पुढे एंट्री होते ती कळसांबडे गावासाठी. आणि कोलवानच्या डाग म्हणजे चढण, डाग आम्ही बोलतो पण खरं नाव आहे चढण. हे जे दिसतं आजूबाजूला कोलवानचा चढण आहे इकडे. आणि बघतो तर काय पुढे चढण चढल्यानंतर जो लेफ्ट राईट टर्न एकदम मजबूत टर्न आहे ते. म्हणजे आमच्या गावाकडे हा एकदम डेंजरस असं म्हणायला गेलं तर. कारण काही गाड्या नवीन ड्रायव्हर तर नाही, जमत पण नाहीये. पण एका बाजूला या ठिकाणी वनवा सुद्धा लागला होता. कारण काही बिल्डर लोक अशी आहेत, ती जागा विकल्यानंतर ही कामं करत असतात. खूप असा राग येतो या गोष्टीवरती. पण व्यक्त करणार कधी हेच काय समजत का. आपण काय दुसरे पाहुणे राहिले असं मला तर वाटते कोकणकरांसाठी. कारण गाव आपण सोडलेले आहोत आणि हे फक्त आपण बघण्यासाठी आहोत. काहीच दिवसामध्ये हे सर्व काही वर्षांनी बंद झालं पाहिजे. कारण हे वनवे जर लागत गेले पुढे कोकण नष्ट होण्याची तयारीत आहे असं तर वाटतंय आपल्याला. या व्हिडिओ माध्यमातून तुम्ही नक्कीच कमेंट करा ह्या मुद्द्यावर. नक्कीच सांगा आम्हाला आणि आपण नक्कीच प्रतिक्रिया द्या तुम्ही ह्या मुद्द्यावर. कोकण हा वाचला पाहिजे काही वर्षामध्ये. कारण असं जर होत गेलं तर कोकण नष्ट होऊन जाईल आणि आपण ते चाकर होऊन जाऊ. म्हणून काही जमिन्या विकू नका, काही जपून ठेवा आपल्या जमिन्या. पुढे कोलवान सोडल्यानंतर आम्ही पुढे कळसांबड्याला एंट्री मारली. ज्या आजूबाजूला जागा आहेत मस्त की नारळ झाडा वगैरे, कलमी हापूस वगैरे आले होते भरपूर चिखल प्रमाणामध्ये. पुढे थंड एकदम हवेचं ठिकाण या रोडला. पुढचा मग प्रवास झाला कळसांबडे गावाकडे. आणि काहीच मिनिटांमध्ये आता कळसांबडे येईल पुढे. पुढचा गाव आपला कळसांबडे. कळसांबडे गावात एंट्री मारल्यानंतर ह्या गावात सुद्धा खूप असे मिस्त्री आहेत. सुतार मिस्त्री वगैरे किंवा बांधकाम करणारे मिस्त्री खूप असे मिस्त्री होऊन गेलेले आहेत. त्यासाठी खूप येण्याची घरं बांधली आमच्या गावाकडे ह्याच गावातून. जसे कोलवांना मूर्ती करत तसे ह्याच गावामध्ये मेसेज सुद्धा आहेत. काही लाईटमॅन्स किंवा वायरमॅन ह्या गावात सुद्धा गावी नोकऱ्या करतात मुलं. कळसांबडे सोडल्यानंतर आम्ही आमच्या रोडला लागलो. कारण पुढचा गाव आहे आमचं गोलवाडी, कळसांबडे आणि कोलवान अशी 3 गावं आणि खालचा उमरवली आहे. आपण त्या रोडने आलो नाही, पुढे आम्ही आमच्या रोडला लागलो. कारण तो रोड खराब असल्यामुळे कोलवान गावातून यावं लागतं. हे काही बोर्ड लागले, त्या जमिनी विकल्या गेल्या आहेत आमच्या गावाकडे सुद्धा. म्हणून कोकण तरुणांना एक विनंती आहे की आपल्या जमिनी जपून ठेवा. जर तुम्ही जमिनी विकलात तर कालांतराने तुम्ही चाकर व्हाल कोकणातले. हा आमचा खरकाचा भाग आहे इकडे आणि आमच्या गावाला जवळच होते.
कारण सुंदर असं कोकण आहे, पण शेती बंद असते तर काही असं नाहीये. पण काही वर्षानंतर खूप असं भाव येणार आहे जमिनीला या. पण ह्या प्रवासामध्ये सांगतो तुम्हाला, इंदापूर गोलवाडीच्या प्रवासामध्ये ह्या व्हिडिओ माध्यमातून, म्हणून गाव आता जवळच येतोय. तुम्ही नेहमी व्हिडिओ बघत असा गावच्या आमच्या ह्या रोडच्या, आणि ह्याच परत मी फिरत असतो गावी गेल्यानंतर. म्हणून आपल्या जमिनी जपून ठेवा ह्या माध्यमातून. आणि आता आमची एंट्री होते लेफ्ट टर्नला, राईटला गेला आमच्या खालच्या भाग, बस स्टॉप आहे इकडे आमचा खालचा भाग आहे तो. आणि इथं एंट्री होते आमच्या गावाकडे. तेवढ्यातच आम्ही आमच्या गावामध्ये पोहोचतोय आणि एकदम जवळच आलेलो. ह्या प्रवासामध्ये खूप काही मजा येते. आमचा नेहमीचा प्रवास आहे आमच्या आयुष्यभराचा, इंदापूर ते गोलवाडी. 10 किलोमीटरचा प्रवास आहे आमचा. राजूदा होते सोबत आणि आमच्या गावासमोर एंट्री होते. आणि समोरच आमचं आहे आता मंदिर श्री राधाकृष्णाचं. एंट्री झाल्यानंतर गावातली काही मुलं मंदिरामध्ये बसली होती, कारण काही आमचं असं ठिकाण आहे आमच्या होळीवरचं, हे समोर दिसतंय ते स्पेशल आमच्यासाठी. तर आम्ही जे मुंबईकडे जातो गावी, तेव्हा आमच्या दिवसभर आम्ही मंदिरामध्ये बसलेला असतो. आणि त्यानंतर आमचा प्रवास एकदम मस्त झाला. काहीच 15 ते 20 मिनिटामध्ये हे आमचं गाव आलं. आणि तेवढ्यात थांबतो या ठिकाणी. सर्वांना धन्यवाद. नमस्कार मंडळी. हा जो काही प्रवास होता इंदापूर ते गोलवाडी, हा नेहमीचा प्रवास आमच्या गावाकडे. आणि गावचा प्रवास म्हणजे माझ्यासाठी एकदम सुखकारक असतो. कुठे गेले तर मी प्रवासाला कधी असं म्हणजे टेन्शन घेत नाही प्रवासाचं. प्रवास हा माझ्यासाठी खूप आनंदही असतो. नक्कीच प्रवास आयुष्यामध्ये असला पाहिजे, कारण प्रवासामध्ये चांगल्या अशा गोष्टी ऐकायला भेटतात, काहीतरी नवीन शिकायला भेटतं, काही नवीन माणसं जोडायला भेटतात. आणि प्रवास हा खूप सुखकर झाला. गेलो होतो माणगावमध्ये कामासाठी, आणि माणगावनंतर पालखीचं आमंत्रण दिलं काही सभासदांना. त्याच्यानंतर मग इंदापूरची बघूया कधी थोडीफार खरेदी केली. आणि नंतर मग निघालो इंदापूरवरून. मामा होते, परत दादा होते माझे, राजू शिंदे. आम्ही निघालो तिथून. नंतर मग इंदापूर निघाल्यानंतर म्हणजे दादाची रिक्षा होती. रिक्षातून नंतर इंदापूर ते म्हणजे येताना इंदापूर ते कोलवान आहे, उमरोली सॉरी, नंतर मग कोलवा, नंतर मग कळसांबडे, नंतर मग आमचं गोलवाडी गाव आहे. खूप मजा आली प्रवासाला. प्रवास हा सर्वांनी केला पाहिजे. प्रवासाची नवीन माणसं भेटतात आणि काहीतरी नवीन शिकायला भेटतं प्रवासामध्ये. आणि नक्कीच तुमचा प्रवास असा होतो का, नक्कीच तुम्ही मला सांगा माझ्या कमेंटमध्ये. आणि नक्कीच तुमच्याकडून काही गोष्टी शिकायला भेटतील प्रवासाबद्दल. सांगा तर तुमच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि अशा नवीन व्हिडिओ तुम्हाला लोकांपर्यंत सर्वांना बाय बाय, सर्वांना धन्यवाद.